वाशिम जिल्ह्यात मागील 13 दिवसाच्या विश्रांतीनंतर आज सकाळपासून जोरदार पाऊस चालू आहे। या पावसाचा परिणाम नदी नाल्या दुथडी भरून वाहते। मी सध्या पेनगंगा या नदीच्या पात्राजवळ आहे। आपण बघू शकतो बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यातील पेनगंगा नदी ही वाहते। या नदीकाठचे गाव आहेत, या गावामध्ये मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे। आजूबाजूच्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे शेतामधील जे पिके आहेत ते पूर्ण पाण्याखाली गेले आहेत। तसेच मी सध्या ज्या परिस्थिती जर बघितलं, बालखेड हे गाव आहे, बालखेड गावाचा मागील अनेक तासापासून हे संपर्क तुटला आहे। त्यामुळे नागरिकांना ये जाण्यासाठी हा रस्ता पूर्णतः बंद आहे। वाकत ते बालखेड या मार्गावर हे मार्ग असून याच्यावरचा रस्ता पूर्णतः बंद असल्यामुळे नागरिकांची नाक हाल होत असल्याचे आपल्याला दिसून येत। तसेच या पेनगंगा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे अनेक तासापासून जर बघितलं तर आजूबाजूच्या ज्या शेती आहेत ह्या पूर्ण पाण्याखाली गेल्या। त्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं। मागील 1 महिन्यात ह्या दुसऱ्यांदा या रिसोड तालुक्यात मोठ्या प्रमाणात पूर आला आहे। या पूरजन्य परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं। शेतकऱ्यांना कुठेतरी आता या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज आहे। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।